तुमच्यासारख्या वीर मातेने भारत मातेला एक पुत्र दिलाय. आम्ही काय देणार? आमच्या पक्षातर्फे एक ही छोटीशी मदत, याचा तुम्ही स्वीकार करावा. खरं तर विक्रमचं बलिदान आणि देशाप्रतीची त्याची निष्ठा याचं मोल काय करणार आम्ही? आम्हाला थोडीशी आर्थिक मदत करूशी वाटते. चला येतो मी. साहेब तुम्हाला काही छे छे, अहो तुमची ओळख झाली हेच फार महत्वाचं. येतो मी. अजिंक्य, हं? पोस्टिंग कुठे झाली सध्या? माझी आसामला युनिट 11. अच्छा, बर. म्हणजे हे असं झालं म्हणून तू आलात का? नाही माझी रिसेंटली ऑर्डर निघाली आहे, परवा जातोय मी. बर. घरी कोण कोण असतं तुमच्या? मागच्या महिन्यात लग्न झालंय. बाकी मग मामा मामी आजी मामी बहीण. अच्छा अच्छा, बर. तुम्हाला किंवा मावशीला कसलीही मदत लागली तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं. हा माझा नंबर. ठीक आहे? फार मोठं काम करताय तुम्ही. थांबू नका. कीप इट अप. आजा, खरंच र विक्याऐवजी तू जायला पाहिजे होतास. आईला एवढं आणलं आम्ही, ह्यांचं केलं बी आम्ही, आणि ह्यांनी बी तुझंच कौतुक करावं. आता गावातनं लवकर जा, नाहीतर मी घालवीन. आजचा एकच दिवस. उद्या तुम्ही ड्युटीवर जाणार. तेव्हा आजचा येऊ दिवस फक्त माझा आणि तुमचा असला पाहिजे. हे घ्या. अगं आंघोळीसाठी पाणी काढून ठेवलंय. अजून गरम पाहिजे असेल तर सांगा. घेतो माझं मी. आणि उद्यापासून कोण करणार आहे माझ्यासाठी एवढं? उद्यापासून मी तरी कोणासाठी करणार आहे? तुम्ही तुमचं सगळं करालच की उद्यापासून. तुम्ही आवरून घ्या, मी नाश्ता करायला घेते. तुमची आंघोळ होईपतूर गरमागरम पोहे तयार करून ठेवते. येस मॅडम. आणि आज कुठं घराबाहेर जाऊ नका बरं का. येस मॅडम. थांबणार, कुठंच जाणार नाही. समाधान आहे. हा, अरे कुठे निघालायस रे? अगं जरा रानात जाऊन येतो.
तेवढं खत काढायचंय ना, काम करून घेतो आज. हाय का आता तू कशाला जातोयस? अरे कुठला तर गडी बघून घे की खतीस कटून. अरे खतच टाकायचंय ना, मी टाकून येतो की मग. तू कुठं निघालायस? तुला उद्या जायचं ना बाबा, जरा बस की गारवानी घरात. अगं जीजे, असा गेलो ना असा आलो बघ. अरे तेवढ्यासाठी तू कशाला जातोयस? मामा, अरे घरात बसून बसून काटा आलाय. आता एकदा तिकडे गेलो परत कधी रानात जायला मिळणार सांग बरं मला. आत्ताच जातो ना, एक चक्कर मारून येतो. आता कशाला रानात चक्कर मारतोयस? जीजे, सोन्या आंब्याला भेटून येतो एकदा. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळलोय त्याच्या, एक कडकडीत मिठी मारतो. त्याच्यामुळे डोकं ठेवलं ना, कशी मस्त झोप लागेल बघ मला. काय लागेल झाले बाबा तुला? आणि जर रानात फिरून येतो आणि तिथनं हिरीवर जाऊन पाहून बी येतो. हा, आता पवायचं काही नडले का? आता एकदा तिकडे गेलो पावायला मिळणार आहे का सांग बरं मला. जीजे, जाऊन येऊ दे त्याला. जा बाबा जा जा, एकदा जाऊन त्या सोन्या आंब्याला कडकडून मिठी मारून भेटून ये. अरे लहानपणी पण तू असाच करायचा. तुला कुणी काही बोललं की तू जाऊन त्या सोन्या आंब्याला सांगून यायचास. अजून बी सांगतो मी. खरंच का काय? होय. जायच्या आधी एकदा सगळ्यांना भेटून घे. हा वय, मी आलो लगेच जाऊन. खत कोपटातच ठेवलंय ना. होय होय लय जीव बाई पोराचा रानावर. होय. हे कुठं गेले? अगं ही काय आत्ताच रानात गेला बघ. भया काय करू या पोराला? नाश्ता केला नाही त्यानं? नाही ना. काय म्हणावं या पोराला? न खाता पिताच गेलं बघ. रानात कशाला गेलेत ते? सोन्या आंब्याला भेटून येतो. त्याला एकदा कडकडून मिठी मारतो म्हणला. त्याच्या मुळावर डोकं ठेवून झोपतो, थोडा वेळ गप्पा मारतो त्याच्याबरोबर, आणि मनसोक्त हिरीत पाहून येतो म्हणला बघ. तेवढ्यासाठी गेलेत व तिथं. जाऊ दे, तू नाश्ता देते समाधानाला, तो आल्यावर घेईल करून. हम्म, हे घ्या. घरात थांबा म्हणलं तर पवाय गेल्यात. येऊ देच आता. एवढा वेळ लागला वे घरी यायला? हा ते तुम्हाला म्हणलं होतं ना घरीच थांबा. आता कुठं जायचं नाही हा? हा नाही जात कुठं.